हॅलो माय डिअर व्ह्युअर्स. कंत्राटी पद्धती जाहिरात 2024-25 नुसार मी अमरावती महानगरपालिका अमरावती यांची एक जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वाची घेऊन आली आहे, जी की आरोग्य विभागाशी रिलेटेड आहे. फ्रेंड्स, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिका अमरावती यांनी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पद्धती पदाकरिता भरती जी त्यांनी ठेवलेली होती 3/11/2023 ची ती जाहिरात त्यांनी रद्द केली आहे आणि सुधारित जाहिरात आता प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर ती जाहिरात मी तुम्हाला दाखवत आहे. फ्रेंड्स, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदे पदभरतीद्वारे भरायची आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. फ्रेंड्स, त्यांनी जी डेट लिमिट दिलेली आहे त्या डेट लिमिट मध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट आणि यांचा अर्जाचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये अर्ज भरून तुम्हाला तिथे तो सबमिट करायचा आहे त्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये. फ्रेंड्स, तुम्ही जर अमरावती आणि अमरावतीच्या आसपास बिलॉंग करत असाल तर ही जी वॅकन्सी आहे ही खूप महत्वाची वॅकन्सी आहे तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी राहत असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल की तुम्ही असल्या पोस्टवर जॉब करू शकतायत आणि तुम्ही याला एलिजिबल जर असाल तर तुम्ही या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. फ्रेंड्स, पुढे कंटिन्यू करण्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर असलेच नोटिफिकेशन देत असते. त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडिया जर काही नोटिफिकेशन येत असेल तर ती हिंदीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. आणि आपल्या आरोग्य विभागाशी रिलेटेड DMLT, TGMLT किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन असले कोणतेही पोस्ट, नर्सिंग पोस्टची कोणतेही जाहिरात जर निघत असेल तर त्यासाठी स्टडी मटेरियल मी तुम्हाला अवेलेबल करून देत असते. तर फ्रेंड, स्टार्ट करते. आजची अमरावतीची जाहिरात आहे त्याच्याशी रिलेटेड राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. पहिली जी पोस्ट आहे ती स्टाफ नर्सची पोस्ट आहे. त्यामध्ये 22 रिक्त पदे आहेत. अमरावती महानगरपालिका हे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. वय मर्यादा त्याची खुला प्रवर्गासाठी 38 इयर्स आणि राखीव प्रवर्गासाठी 43 इयर्स. तर एज लिमिट ही त्याचं व्यवस्थित जास्त दिलेलं आहे. NHM कर्मचारी 5 वर्ष शिथिल. NHM जर कर्मचारी असताल तुम्ही तर या ठिकाणी 5 वर्ष हे जे एज लिमिट आहे ते शिथिल करण्यात आलेलं आहे. देन याची जी शैक्षणिक अर्हता आहे फ्रेंड ती GNM BSc नर्सिंग विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन. तर BSc चं GNM चं जे व्हॅलिड रजिस्ट्रेशन असतं ते रजिस्ट्रेशन असायला हवं. प्रवर्गानुसार या ठिकाणी कॅटेगरीनुसार त्यांनी जागा दिलेल्या आहे. ST च्या 2, NTB 1, OBC 5, NTC 1, EWS 3, ओपन साठी 10 जागा आहेत आणि एकत्रित मानधन याचं 20,000 पर मंथ असणार आहे. 20,000 रुपये पर मंथ याचं मानधन तुम्हाला मिळणार आहेत फ्रेंड. तर कंत्राटी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची जरी पोस्ट असेल तरीही हे पेमेंट खूप चांगलं आहे या पोस्टसाठी. पुढची जी पोस्ट आहे ती MPW ची पुरुष तिथे पाहिजे आहे. त्यांना कंत्राटी संदर्भ मान्य संचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे पत्र क्रमांक त्याचा त्यांनी इथे रेफरन्स दिलेला आहे. त्या रेफरन्स अंतर्गत ते MPW ची पोस्ट भरत आहे पुरुषांची. तर टोटल वॅकन्सी तिथे आहे 22 वॅकन्सी आहे. अमरावती महानगरपालिका रिक्रूट करणार आहे. खुला प्रवर्गासाठी 38 इयर्स आणि राखीव प्रवर्गासाठी 43 इयर्स. सेम नर्सिंग साठी जो क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया इथे दिलेला आहे. आणि 12th पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स, पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स इथे झालेला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा झालेला इथे पाहिजे. तर यापैकी तुमचं काहीही या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर असेल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जरी असेल तरी तुम्ही MPW च्या या पुरुष कंत्राटी पद्धतीच्या पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहात. या ठिकाणी टोटल 22 पोस्टसाठी या ठिकाणी त्यांनी डिव्हिजन करून दिलेलं आहे कॅटेगरी वाईज. आणि यांना पे स्केल जे मिळणार आहे ते 18,000 पर मंथ मिळणार आहे फ्रेंड. तर हे सुद्धा पे स्केल खूप छान आहे.
टोटल जागा ज्या आहेत त्या 44 आहेत. अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला सांगत आहे. जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रानुसार प्रसिद्ध केली जाईल. तर ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी ऑफिशियल त्यांनी वेबसाईट दिलेली आहे www.amravati.corporation.in वर जाहिरात उपलब्ध आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पदनिहाय गुगल शीट भरणे उमेदवाराला बंधनकारक आहे. गुगल शीट मधील चूक आढळल्यास याचा ते विचार करणार नाही ते त्या अर्जाचा. त्यानंतर अर्ज पाठविण्याचा जो पत्ता आहे तो पत्ता त्यांनी इथे दिलेला आहे. अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, आवक जावक कक्ष, शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती पिनकोड तिथे दिलेला आहे 444601. येथे आणून द्यायचा आहे अर्ज. हे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 3/8/2024 ते 10/8/2024 कार्यालयीन वेळेत 5 वाजेपर्यंत आणून द्यायचा आहे. तर या टाइम मध्ये तुम्ही कार्यालयीन जी वेळ असते 5 वाजेची तिथपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तो अर्ज तिथे देऊ शकता. अर्ज बंद पाकिटमध्ये असावेत. तसेच पाकिटावर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग अंतर्गत डॅश या पदाकरिता कोणत्या पदाकरिता तुम्ही अप्लाय करत आहात ते नमूद केलेलं असावं. या ठिकाणी ऑफिशियल त्यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे फ्रेंड, www.amravati.corporation.in इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्या अर्जाबरोबर ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. तुम्ही काय करू शकताय तर ही जी PDF आहे ही PDF डाउनलोड करू शकताय ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन, किंवा इथून स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करून घेऊ शकतात. हे डॉक्युमेंट अर्जाबरोबर जोडायचे आहेत. इथे अटी आणि शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर अटी आणि शर्ती झाल्यानंतर त्यांनी बरेचसे इन्स्ट्रक्शन तिथे दिलेले आहे. आणि यानंतर त्यांनी जो फॉर्मॅट आहे फॉर्मचा तो दिलेला आहे. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तो फॉर्म फिलअप करायचा आहे. लहान कुटुंबाचे 2 अपत्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे त्याचा सुद्धा फॉर्मॅट दिलेला आहे. ते सुद्धा तुम्हाला स्वहस्ताक्षराने लिहून आणि स्वतःची साईन करून तो सुद्धा या डॉक्युमेंट्स बरोबर द्यायचा आहे. तर फ्रेंड लक्षात ठेवा 10/8/2024 ही याची लास्ट डेट आहे. लास्ट डेटच्या आधी तुम्ही तिथे कार्यालयीन वेळेत जाऊन 5 वाजेच्या आतमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे तर या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे. तर तुम्हाला ते सिलेक्शनची पद्धत कशी असणार आहे तर पदासाठी क्वालिफिकेशन एक्झाम मधील गुण तुमची एक ती एक्झाम घेणार आहेत. त्या एक्झाम मध्ये तपशील दिलेला आहे की ते किती मार्क्सची एक्झाम घेणार आहे. अधिकतम गुण त्यांची 50 गुण असणार आहे. या ठिकाणी पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावी. जर सपोज तुमच्याकडे ही शैक्षणिक अर्हता आहे तर तुम्ही ते विचारात घेणार आहात. आणि या ठिकाणी ते जे एक्झाम घेणार आहे ती 100 मार्क्सची असणार आहे. 100 मार्क्सची एक्झाम घेऊन ते गुणानुक्रमांकांची जी आहे ती मेरिट लिस्ट लावणार आहे. गुणांकन यादी ती लावणार आहेत आणि त्यानंतर त्यानुसार सिलेक्शन तुमचं होणार आहे. 44 पोस्ट त्या ठिकाणी रिक्त आहेत फ्रेंड. आणि तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही अमरावती आणि नियर बाय एरियाशी बिलॉंग करता तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. सो फ्रेंड जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल किंवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि एसए एज्युकेशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स तुम्हाला जर सपोज महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे जॉब करण्याची इच्छा असेल तर तसलेही व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर या आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग टिल द एंड.